मनुष्य जन्मामध्ये काही दुर्मिळ गोष्टी सांगितल्या, आलं का लक्षात? त्यामध्ये मनुष्यत्वम मुमुक्षत्वम, माणूस आहे, मी माणूस आहे म्हणजे जन्माला आल्यानंतर मी मुक्त झालो पाहिजे, मी मूळ पदाला परत गेलो, मुमुक्षत्वम ही इच्छा निर्माण होणं, पहिल्यांदा मी माणूस आहे याची जाणीव होणं. बऱ्याच लोकांना मी माणूस आहे ह्याची जाणीव आहे बरं का. आजकाल स्वतःला वाटतं की मीच सार्वभौम आहे, मी म्हणजे सगळं, आणि त्या मीनच सगळं आहे, आणि तो मीच घालवायचा म्हणून प्रसाद घ्यायचा आम्हाला. आलं का लक्षात? माणसाला वाटतं की समोर माणूसच नाही, ज्याला कळालं की हे सुद्धा माणसं आहेत, यांना सुद्धा तहान भूक लागली असेल, 10 वाजल्यापासून बसलेत, आता कीर्तन आटपावं तर माणूस. शिवहार तुमची जर कळ मला नाही जाणवली आणि मगाशी म्हटल्यापर्यंत, कारण असं सुंदर गायक वादक असल्यानंतर, अशी श्रोते जाणकार असल्यानंतर काय हो, 5 वाजेपर्यंत कीर्तन चाललं तर कसं व्हावं? नाही, तुमच्या वेदना मला कळायला पाहिजे ना. तसं माणसाला, जसा मी आहे ममात्मा सर्वभूतात, जे जे विषय दृष्टी पुढे ती अवघे शिवरूप गाडे, ही भावना झाली पाहिजे. तेव्हा समजावं की हा माणूस झाला, हा माणूस. दुसरे माणसं दिसले ना मग हा माणूस आहे. माणसाना माणुसकी कळणं का माणूस आहे हे कळणं सुद्धा दुर्मिळ आहे म्हणतात सुभाषितकार. मनुष्यत्व मुमुक्षत्व, मग मी माणूस आहे तर माझं अंतिम ध्येय काय आहे त्याचा ध्यास लागणं म्हणजे ही दुसरी दुर्मिळ बाब आहे. आणि याच्यासाठी एखाद्या संत साधूचा समागम घडावा लागतो, ते ह्याच्याहून अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून अशा जर साधू संत गुरु यांच्या आम्ही चरणाकडे गेलो, यांच्या जवळ गेलो, तर त्यांनी ते संत ते गुरु आपल्याला आपल्यासारखं करतात.